काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, भिवंडीच्या संदर्भात, निवडणुकीसंदर्भात चर्चा आता होते आहे मोठ्या प्रमाणात. काँग्रेस सोबत भाजपचे काही नगरसेवक हे येणार असल्याची सुद्धा चर्चा आहे. काय सांगाल एकंदरीत या सगळ्या प्रकारात? भिवंडीमध्ये 30 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते आणि बहुमताला अजून 16 नगरसेवकांची आवश्यकता होती. अशा वेळेस आम्ही सेक्युलर फ्रंट त्या ठिकाणी गठीत करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये शरदचंद्र पवार साहेबांचे पक्षा राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक आमच्यासोबत आले. तरी देखील 4 नगरसेवकांची कमतरता होती. अशा वेळेस भाजपला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना भाजपचा त्याग करून, विचारांचा त्याग करून, भाजप पक्षाचा त्याग करून काही मंडळी आमच्यासोबत आलेली आहे आणि सेक्युलर फ्रंटला ते जॉईन झालेले आहे. कशा प्रकारे महापौर आणि उपमहापौराची उमेदवारी या सगळ्यामध्ये असणार? आता आम्ही एकत्र आता बहुमताच्या दिशेने आम्ही वर गेलेलो आहोत. सर्व नगरसेवकांशी चर्चा करून त्या संदर्भामध्ये निर्णय होईल. साधारणतः हा जो निर्णय काँग्रेसकडून आता घेतला जातोय, चंद्रपुराचा हा बदला आहे असं सुद्धा म्हटलं जातं, तसं काय आहे का? चंद्रपूरमध्ये आम्ही का नगरसेवक आमचा महापौर झाला नाही, तर उभाटाच्या नगरसेवकांनी आम्हाला मतदान केलं नाही. भिवंडीमध्ये उभाटाचा फॅक्टर हा कुठेही नाही. त्यामुळे उभाटाच्या अनुषंगानं काही असं बोलण्याचा काही प्रश्न हे होत नाही. किंवा काँग्रेसला फोडून चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे नगरसेवक फुटले आणि भाजपचा महापौर केला असंही झालेलं नाही. त्यामुळे आणि काँग्रेस ही मोहब्बत की दुकान आहे, त्यामुळे दोघांचा संबंध लावणं चुकीचं आहे. काँग्रेस तुम्ही नेहमी म्हणतात मोहब्बत की दुकान आहे, मात्र काँग्रेसचा वापर केला जातो. नाही, वापर हा शब्द चुकीचा आहे, कारण आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही. एक वैचारिक भूमिका घेऊन काम करणारा काँग्रेस पक्ष आहे. चंद्रपूरमध्ये जरी आम्हाला उभाटाने मतदान केलं नसलं तरी परभणीमध्ये आम्ही उभाटाला मतदान केलेलं आहे. त्यामुळे ही असणारी काँग्रेस पक्षाची भूमिका. राज्यसभेतील प्रश्नाच्या राज्यसभेच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र विधानसभेची संख्याबळ पाहता केवळ एकच जागेसाठी राज्यसभेमध्ये जाणार आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे. काँग्रेसचं याबाबत मत काय? तिन्ही पक्षांनी एकदा एकत्रित बसून चर्चा करण्याची आवश्यकता आहे आणि शरद पवार साहेबांशी देखील या संदर्भात त्यांची मत काय ते जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आणि महाविकास आघाडी अर्थात इंडिया अलायन्सच्या पार्टनरने एकदा आमची बैठक होईल आणि त्यामध्ये या सर्व गोष्टींचा आम्ही वापर. या निवडणुकीनंतर विधान परिषदेची सुद्धा निवडणूक होणार आहे, ज्याच्यामध्ये एक जागा रिकामी होते, ती म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्याची सुद्धा ठाकरे गटाची तयारी सुरू आहे. आणि त्या संदर्भामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यसभेवरती शरद पवार असतील आणि विधान परिषदेमध्ये जर ठाकरेंची असेल तर काँग्रेस संदर्भातली भूमिका काय असणार? जर तर पेक्षा अजून आमची बैठकच संपन्न झाली नाही. त्यामुळे एकदा बैठक झाल्यानंतर संख्याबळाच्या अनुषंगानं त्यामध्ये जरूर आम्ही साधक बाधक चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ. एकीकडे अशा चर्चा होत असताना महाविकास आघाडीमध्ये जाणीवपूर्वक काँग्रेसला टाळण्याचा प्रयत्न होतो. नाही, तर पुढे टाळण्याचा काही विषयच नाही, कारण आमचंही संख्याबळ शेवटी या गोष्टींमध्ये कोणताही पक्ष, मग आमचा असेल आणि इतरही पक्ष असेल, परवाने निर्णय घेऊ शकत नाही. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा मार्ग जो आहे हा आमच्यासाठी अनिवार्य आहे आणि त्याच मार्गाने आम्ही जाऊ. शेवटचा प्रश्न सर, शिवजयंती आहे आज आणि तुमच्यावरती अनेक टीका झाली होती टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर. तुम्ही आज छत्रपती शिवरायांना अभिवादन सुद्धा केलेलं आहे, त्यांना मानवंदना सुद्धा अर्पण केली. काय सांगाल एकंदरीत या टीका ज्या तुमच्यावर होत्या? टीका निरर्थक होत्या. टीका जो आहे ते एकंदरीत माझ्या 70 सेकंदाच्या एकूण बाईट मधला एक शब्द घेऊन ट्रोलर गँग जी आहे ती माझ्या मागे कुठेतरी लागली होती. पण शिवाजी महाराजांचाच आदर्श हा सर्व घेतात हेच मी बोललो होतो आणि तोच आदर्श जो आहे त्या आदर्शाने पुढे गेलो पाहिजे हे शिवजयंतीच्या अनुषंगानं माझी भूमिका आहे. मी कुठेही कोणाचीही तुलना केलेली नाही. धचा मा करणं भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. आपण भिवंडीमध्ये पाहतोय, भिवंडीमध्ये भाजप फुटली, उभी फूट पडली आणि ते फुटणं आता काँग्रेस सोबत येत आहे. अशाही परिस्थितीत ते सांगतात आहे की आता भाजपला मदत करत आहे. त्यामुळे हा धंदा भारतीय जनता पक्षाने बंद करावा. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्यानंतर. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.